त्याला बिस्किटचा पुडा आणून लागती पण पहिले करून दुकानात झाले कायच करावं तर बाप्पा ह्या डोळ्याचं ऑपरेशनानं काही खाताही नाही येत मला नाले आणून मागतो कोणीच नाही दिसून आलं दुपारचा टाईम कोण राहते बाहेर कोणीच राहत नाही सुनीले मागितलं सुन कावरण जाऊ दे बाप्पा उपाशी राहिलेलं बरं वरण पुई खाऊ खाऊ बोर होऊन गेली मी म्हटलं कसं बिस्किटचा पुडा भेटला तर भेटला बाप्पा कायचा बिस्किटचा पुडाही नाही भेटू ना मायच नशीब पुवारा वाटते बाई कर ना बाई कायची वाट पाहून बाप्पा उन्हीत उभी आहे ना ऑपरेशन झालं आणि उन्हीत चांगली उभी आहे ह्या बुडीचंही मोठं नाव आलं बाई मनकर ना बुडीचं मनकर ना बाई काय पाहून आल्या तुम्ही काय दिसून आलं तुम्हाला कोणी तर नाही बाप्पा तिकडे शांते मी म्हणत होती एखादं लेकरू दिसलं असतं तर लेकराला दुकानात पाठवलं असतं कायचं कोणीच नाही भेटून आलं बिचारे काय काम होतं बाप्पा दुकानात सांगा मला मी आणून देतो नाही नाही हो तुला चांगलं नाही वाटत राहू दे काही नाही होत मग मी पोट्टे दिसले म्हणजे आणायला लावून काय करतो मग खाईन मी एवढीच खायची इच्छा झाली तुमची दे ना आणून देतो बाप्पा माय सुनील माहीत झालं तर एवढी खादुडी आहे म्हणून बुडी याले त्याला मागते म्हणून माय पोराईले नाही आणायला लावत म्हणून तिले वाटन का लेकरं खाते म्हणूनच बा मा लेकराईले आणायला नाही लावत जाऊ दे बाप्पा मी नाही सांगत तिले नाही खाल्लेलं बरं असा विचार करून आल्या हवा मनकर ना बाई आता काही खायची इच्छा नाही तू दिसली मला बस आपण इथं बसू सावलीत जी इच्छा आहे बाप्पा तुमची तर जाऊ द्या चला त्यांचा काकू मला त्या सांगत काम होतं हा इकडे बरं काम आहे ये इकडे बाई तूच ये इकडे काकू मागचा गॅस गेला त्या घरी जास्तीचा ऐकावं सिलेंडर बरी होतो बिचारी का आताच गेला तर मग मी आज लावला तू बिचारे पहिले नाही आली आता आली एवढ्यात बिचारे सिलेंडरच नाही भेटून आले केवायसी करा लागून आली ना माई केवायसी केली बाई आता किती दिवसांनी भेटते तर काय माहित काकू आता मला चुलीवरच करा लागत का तर घरच्या माणसाला म्हटलं बोलावणार ना म्हणून केवायसी करायले अजूनही बाई आले नाही ना मलाच चल म्हणते तिकडे अमरावतीले केवायसी करायले हे जाल पुरवठते का व लंबीच्या लंबी लाईन आहे म्हणते किती किती दूर उभं राहा लागते जीवार नाहीत का व हा माय जीवार येते बाई मी नाही जात जो ते चुलीवरच रोज करत जाईन आता एक दिवस करशील बिचारे चुलीवर गर्दी उतरली म्हणजे जाजू एखाद्या दिवशी मग काही नाही होत वैकी पैकी न होऊन जाते काम एका माय वैकीचा एक कुठचा तिथं ना केवायसीचा ना अमरावतीचा तू करून घेजो मी त्याला फोन करन माय पोराच्या नात्यातच आहे तो तिच्या माय सुनीचा मावस भाऊ आहे त्याला केवायसी करून द्यायला लावून तुम्ही उद्याच जातो मग भाऊजीले मागा लागन मला फोन नंबर आणि मग मी त्याच्या संगत बोलून घेईन भाऊजीले बोलायला लावून मग फटकन काम होऊन जाते माय हो बातच होती हो मग ते काम तिचा नवरा आलाय म्हटलं उल्लीशी बाहेर आली का नाही आली चल मागं पाहिले याची बायको काही पाहून जाते का साली कावली हो काकू मी लयच कावली ना नीरा नाही काय मागच येते कुठे गेली का नीरा मागच येते त्याच्या मनात पाप आहे हो बाई कसा आहे तो बिचारा त्या बायकोच्या याच्यात कोण गळ्यात हार टाकले तर काय कर म्हणून तो मांग राहते माया हो का असंच आहे बाई पोरग का बसाली तर गोष्टी कराले चहा मांडून मला गॅस आणून ठेवला चहा मांडाले किती वेळपर्यंत आता चुलीवर मांडायला लागते तुम्हीच मांडा मलाही पाजा तुमचं असंच आहे चल मग मी हॉटेलात चहा प्याले आम्हाला नेणार रे आम्हाला काही चहा पाजत नाही का तू हॉटेलातला पेतन आम्हाला काही चाही नाही पाजत काय तू चला तुम्ही चला हॉटेलात तुम्हाला पाचतो अरे बाप्पा हॉटेलात गेलो तर लोक चर्चा करून आमची खेड्यातले लोक वाचत नावाला येते बाप्पा काही नाही बा मी त्याही पाचतो नसतं चालतो चलता काय चला तिघी जणी नाही बापा त्या म्हटलं तेच लय आहे नाही तर कोणी म्हणतही नाही तेच लय आहे बापा त्या चल म्हटलं तेच लय आहे आमच्यासाठी कोण घरी चालतो पाहून चालली असे बोलता नीरा कधी पाहिलं का जास्ती चरक नको करू जास्ती बोलायचं रे बघ तिनंच काय म्हटलं एवढा भडकला तिच्यावर जाय रे चहा प्याले पण जमड्याची स्टील नेले असते जास्ती बोलली असती तर तिथं बसले आहे म्हणून नाही तर ठेवून दिली असती काहीची इज्जतच कुठे आहे बायकाची इज्जतच नाही ना माणसासमोर अरे समजते ना बायकाईले हे लय हुशार आहे ना जमाड्यात येईन म्हणते गलीवर असं बोललं तर भांडण होते मग आता तू पोरगं असं बोलते पहा ते हिचे बोलणे ऐकून पहा तुम्हाला मी सांगितलं असतं तर खोटं वाटलं असतं तुम्हाला मागरचं बुडही तसं आहे काही म्हटलं का जमाड्यात देतो नसं काय तसं नीर आहे अशीच आहे मागचा तो बुडा मारायला धावते व मॅड झाल्या मीच करते बाई शब्द नाही काढू देत तोंडातून आपले लोक काही असेच आहे का तो भानगोडे नीरा झाली वाटते बाई कामं धंदे मस्त बसल्या बुढेही बसल्या चहा पाणी झालं वाटते बुढाईचं का शांता काकू चहा मी आपल्याला चहा प्याच आम्हाला वाटलं तूच बोलावतो बा चहा प्याले म्हणून बसलो आम्ही चहा प्यायचं काय चल ना बाप्पा चहा काही महागाय चहा प्याले नसतेले करतो चला तुम्ही दे तू बाहेर राहिली ना बसाले कायले तुला तर आज बस हो म्हणतो इथं बसल्यापेक्षा माघारी बसा मुकड्या हवेतच बसा काय घरात कूलर आहे गरम गरमच लागते पहिले थंडी हवा फेकते ना आता मार गरम हवा फेकून आली कूलर
नाही मारण तर काय त्या कुल्लरात पाणीच नसन तर गरम नाही मारण का हो तुम्ही खास बोलता बाप्पा. आठवडाच आहे ना आपल्या गावात, काय करता नीरा नळच नाही 8-8 दिवस नळच होय काय सोडणं. पुरी उन्हीत काय बसता, सावलीत बसणं बिचारे. उन्हीतच बसा वाटून आलं म्हणून तर बसून आली. बसू दे मला उन्हीत 5-10 मिनिट. करत राहते बुडी. उल्ली सुखानं राहून नाही देत मला. कशी आहे तो या बसल्या, चल मी यायच्या पाशी बसायला जातो. अशा काय झालं हो एवढी तोंड मोंड पाडून आली. बुडी भांडली काय त्या सांगत, तुझ्या घरची बुडी मोठी भांडते बाप्पा त्या सांगत. जेवण केलं बुडीनं भांडण आता काय जेवणी करते तिचं काय, नीरा भांडायलाच पाहिजे तिले. कावून टाकला मला रिकाम्या कामाचा. ए कुकडे चाललो जाव एवढी कावली मी त्या बुडीला महागच्या. काय जा लागते कुठे घरा द्यायला देवानं, काय जा लागते भांडणं मांडणं होतच राहते. काय जा लागते कोणाच्या कुठे जाशील तू गेली तर माय बापाच्या घरी कुठे जा लागते, काही जाणे लागत. भांडणं काय आयुष्यालाच असते. आमच्या घरी होते कुरुंग होत नाही काय. तूही मोठी बाप्पा टेन्शन घेता, तूही भली टेन्शन घेता. दिली बाई आता करते बाई बुद्धी तमाशा. पाय व सांगते, पाय कशी चुगल्या सांगते, इथं जातो तिथं पाय जातो, हे अशी करते रे. म्हणून तिच्या मागाली मी पाहाले कुठे गेली म्हणून हे अशी बोलते. मग राग नाहीत का व? काय आल्या मांग घरात किती किरिंग लावली आणि आता इथं आल्या काय मांग कावून टाकला म्हटलं. चली जातो मी कुकडी, चली जातो. काय जातो मी जातो कुकडी. तू काय कमी बोलतो काय सासूले? मर्यादित नाही बोलत म्हटलं, मर्यादेच्या बाहेर बोलतो म्हटलं. स्वतःला गुन्हा नाही सांगत लोकांना. बुडीच भांडते, बुडी मॅड झाली आहे, बुडी भांडते. अहो बाई हे कुच नाही उल्लीशी. बुडी चांगली आहे म्हटलं, बुडीले म्हटलं हे काही बोलते, बुडी तरी बोलत नाही. बुडीच्या अंग भर झालं असं बोलली असं बुडी. हिचा टमसट आहे, स्वभाव चांगला नाही हिचा उल्लीचा. गोष्टी समजून घ्यायला लागते. माणसासाठी समजून घ्यायला लागते. हे समजूनच नाही घेत ना. त्या बुडीलेच किरिंग करते. अजून म्हणते बुडीच करते म्हणते मागची किरिंग. हिचा स्वभाव चांगला नाही उल्लीचा. कोणी हाय नाही म्हणूनच बोलतो ना तू. एकुलती एक सून आहे पण तू अशी वाटतं म्हटलं माझ्यासोबत बोलत नाही चांगली. किती काही काम करा काही करा तरी अशीच वाटतं ना तू माझ्यासोबत. किती बेकार वाटत असेल मला. मी सहन करतो, बोलतो किती बोलतो तू. किती काही काम केलं तरी उतरू बोलतो तरी मी काहीच नाही म्हणत तुला. म्हणणार तुम्ही मारती म्हणून सांग ना लोकायले. मारती म्हणून मी मारलंच तुम्हाला. चप अशा बोलून आल्या ना तुम्ही. तसं काही माझ्या हाताखाली तुमचं वजनच नाही. माय वजन आहे असे दाखवून आल्या तुम्ही. वजन नाही तर काय. किती बोलतो टरा. रात्रीचा स्वयंपाक करतो तरी तू तशी बोलतो. असं काही करतो, कोणची कामं करतो, हे कोणी करते, लहान लेकरू करते म्हटलंय का बा. झाडझुड पुष्पात अजून म्हणतो तू काही बोलतो मला अजून तूच. काय बरं दोघी जणी कुठच्या बरं या इकडे. शांती तुला वाटते मीच बडबड करतो, तू म्हणतो मला. न केल्यापेक्षा बा म्हणून आली बोल नको तुले. आज कोणाला ना कोणाला समजावंच लागल ना.